तर महेश बोंद्रे यांचा इथे सन्मान केला जाईल। मी रोशन भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे बोंद्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने आपण करावा। तर घारापुरी क्रिकेट संघाचे दमदार या ठिकाणी खेळाडू 40+ मास्टर आपण राजा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। आपलं सहर्ष स्वागत। तत्पूर्वी आपण बोंद्रे साहेबांचा इथे सन्मान करूया। या ओव्हर नंतर लगेच आपण लकी ड्रॉ करणार आहोत, ओपन करणार आहोत। धन्यवाद। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। चलेंगे मैच की तरफ। इस ओवर के बाद लकी ड्रॉ देखते हैं, किस्मत कनेक्शन स्पोर्ट्स साइकिल है। और ये चलिए उससे पहले देखिए एक बढ़िया कैच यहाँ पर देखिए छूटता हुआ। यहाँ पर नीरज रबन घरेशपुरी टीम देखिए यहाँ से बल्लेबाजी करते हुए प्रथमेश कोहली देखिए बात करेंगे और विनेश डोलकर। ये जोड़ी ने पिछले 4-5 सालों से तूफान मचाई है टेनिस क्रिकेट में। हमेशा एक लाजवाब शुरुआत है, क्लासिक बल्लेबाजी जहाँ पर हम प्रथमेश कोहली का देखते हैं। विनेश डोलकर का आक्रामक आगे निकले थे, थोड़ा कदमों का इस्तेमाल किए थे। बहुत बढ़िया देखिए लेदर की अभ्यास प्रैक्टिस, उसके साथ साथ टेनिस क्रिकेट है। और टोटल देखिए यहाँ से धीमी शुरुआत है 7 रन, क्योंकि पहली गेंद पर चौका आने के बाद है। उसके बाद देखिए 3 गेंद में थोड़ा सा शांत है, लेकिन कहते हैं ना शेर की खामोशी और प्रथमेश कोहली की बल्लेबाजी पे कभी शक मत करना। बहुत सारे याद देखिए बात करेंगे क्राउड यहाँ पर उनका सभी का तेजी से स्वागत है। और ये चलिए भाई विनेश डोलकर बड़े सस्ते में आउट होते हुए यहाँ पर सुनने पर उनका विकेट गिरता हुआ। राजा म्हात्रे साहेब घारापुरी। हॅलो हॅलो। तर राजा म्हात्रे साहेब घारापुरी यांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। मी विद्यमान सरपंच विजेंद्रभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते घारापुरी गावचे दमदार 40+ मास्टर एक धाव आरोग्यासाठी राजा म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। तो चलिए बात करेंगे, एक गेंद बचा है प्रवीण सर। उसके बाद है चलेंगे लकी ड्रॉ देखिए जिसका इंतजार है, बड़ी बेचैनी बड़ी बेताबी। लेकिन सब देखिए विनेश डोलकर के आउट होने के बाद है अजीत कोहली मैदान पर उतरे और ये चलिए उतरते ही बड़ा हिट खेलने गए और फंस गए यहाँ पर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर। ओवर कंप्लीट 7 रन 2 सफलता। तर आपण आता लकी ड्रॉ ओपन करूया मित्रांनो। बघा जो कोणी प्रेक्षक हजर असेल आम्ही 5 पर्यंत काउंटिंग करू आणि जर आला नाही तर मात्र दुसरा ड्रॉ ओपन केला जाईल। तर या आपण आता लकी ड्रॉ प्रेक्षक सरपंच यावा आपण सागर शेट आपल्या शुभ हस्ते आणि सरपंच आपल्या शुभ हस्ते जय घरात जय कन्स्ट्रक्शन आपण देखील समोर यावा। तर आपण इथे ड्रॉ ओपन करू। बघा स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी की प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षक कमालसाठी एक सायकल प्रेक्षकांसाठी एक सायकल असेल। बघा तर सरपंच आपण यावं समोर। तर प्रेक्षक आजच्या रात्रीतील चिठ्ठी या ठिकाणी आपण उचलतोय बघा काढतोय आणि तो प्रेक्षक असेल सायकलचा मानकरी। पंच फक्त 1 मिनिट। तर मयांक म्हात्रे
चलिए भाई बात करेंगे। और ये चलिए भाई स्लो स्वीप खेला यहां से, डब्बे में डब्बा, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, गुडना टेक, तमाशा देख। थँक्यू डीजे स्वप्नील, आपण यावं. मला वाटतं सुदीपचं कॅच. चलिए 6 रन आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां पर। बाबूशाह स्क्रीनवरती आप देख रहे हैं कि लकी ड्रॉ सायकल के विजेता इथे आपण पाहताय. अभिनंदन, आजच्या रात्रीतील पहिला विजेता ठरलाय. अभिनंदन. चलिए प्रवीण सर बात करेंगे यहां से। बाबूशाह आता ओव्हर झाल्यानंतर आपल्याला हे सायकल स्वार आपल्याला पाहायला मिळतील. तर सुदीप यांचे 2000 आम्ही अक्षयकडे दिलेत. धन्यवाद. स्वप्नीलकडे. और ये चलिए भाई बात करेंगे यहां से प्रवीण सर बात करेंगे ना, रात 12 बजे के बाद मेरे हिसाब से एक साइकिल के जगह अगर एक क्वार्टर का बॉक्स भी दिया जाता तो बेहतर होता। नहीं भाई यहाँ पर स्पोर्ट्स साइकिल लेकर जाइए, नन्हे मुन्ने घर पे कहीं ना जाने, तैयार रहेंगे मैदान पर। एक रनिंग करके लीजिए भाई, एक राउंड मार के लीजिए। पूरा कैमरा आपके ऊपर फोकस रहेगा, कैमरामैन फोकस करो। और ये चलिए बात करेंगे यहाँ पर से बल्लेबाज भी देखिए मैदान पर प्रथमेश कोहली और अविनाश डोलकर देखिए यहाँ से एक साझेदारी बनाने की कोशिश कर रहे हैं। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 18 रन। बहुत बढ़िया देखिए जो लकी रही आज लकी ड्रॉ के यहाँ पर। अब देख सकते हो साइकिल देखिए मैदान के चारों तरफ राउंड देखिए मारते हुए यहाँ से। अरे चलिए ये प्रथमेश कोहली की क्लास है भाई, लाजवाब टाइमिंग देखिए, कवर ड्राइव मजा आ गया। ये टेनिस क्रिकेट को लगभग देखिए लेदर सीजन बना देते हैं भाई, अभ्यास भी करते हैं लेदर सीजन का आता हुआ 4 रन। अरे भाई ख्वाबों में ये गाना शूट किया कहीं ना कहीं पर, मेरी ख्वाबों में जो आई। और ये चलिए प्रथमेश कोहली देखिए ये सपना दिखा देते हैं भाई, बल्लेबाजी से इन्हें रोकना बहुत जरूरी है, नहीं तो और कुछ। और बहुत बढ़िया देखिए इस बार बताए भाई गेंदबाज नितिन भी देखें, अगर तू शेर है ना भाई, मैं भी उस रास्ता से गुजर रहा हूं, मैं भी शेर के जैसे यहाँ पर। क्या बढ़िया देखिए स्पोर्ट्स साइकिल से यहाँ पर एकदम करीब आते हुए एक क्लिप निकाल लीजिए भाई, पीटीसी लाइव से कैप्चर किया गया है और डाल दीजिए भाई। कल के हम विजेता थे भाई लकी ड्रॉ के। तो चलिए टोटल की बात करेंगे 22 देखिए 22 रन और 2 विकेट गवा चुके हैं भाई, और 2 ओवर का खेल कंप्लीट हो चुका है। तो अभी भी बात करेंगे ना, यहाँ से 18 गेंद बचा है, जहां पर फ्रेश मुकाबला देखिए 5 ओवर का, और सेकेंड राउंड देखिए 4 ओवर। और जहां पर देखिए बात करेंगे नवाखाड़ी टीम देखिए 2 मुकाबला जीतने के साथ साथ है आज का रात का अंतिम मुकाबला के लिए इंतजार करेंगे। लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, दोनों कप्तान से टॉस बॉक्स पर तैयार रहिए। मोरिया 11 सावरकर और उसके साथ देखिए बात करेंगे कैलाश वर से ओमकार 11 से जैनुमान से वाग्योली। चलिए दोनों कप्तान तैयार रहिए, जिसे इनिंग ब्रेक होगा टॉच किया जाएगा। और इस बार देखिए सीधा स्ट्रेट ड्राइव फील्डर से यहाँ पर तैनात है, थोड़ा डीप लॉन्ग ऑफ पिक रखा गया है, पर आगे की तरफ ज्यादातर गेंदबाजी करते हुए यहाँ से। और 1 रन आता हुआ, एक रनों से देखिए स्कोर तो आगे जाकर पहुंचेगा भाई, लेकिन से 5 ओवर कम से कम जाएंगे, 55-60 तक पहुंचना रास्ता तो आसान नहीं रहेगा, लेकिन इस दुनिया में कोई भी चीज कठिन नहीं रहता है, जल्दबाजी में कभी कभी हम कठिन बना लेते हैं।
और बात करेंगे ऐसे वाइड का जब एक्स्ट्रा से रन आता हुआ, एक रनों से देखिए टोटल आगे पहुंच रहा है और स्कोर देखिए जाकर पहुंच गया 24 तक। प्रथमेश कोहली देखिए इस साल बाइक उनके नाम रहा निश्चित रूप से, क्या बढ़िया क्रिकेट खेले थे उस साइड नाइट पर देखिए चैंपियन बने थे। और उसके बाद देखिए यहां से विकेट, शायद बल्ले को लेकर यहाँ पर विकेट को छुआ, देखते हैं रिप्ले में जब देखेंगे, लेकिन कुछ भी हो जाइए आपने बड़ी मछली जाल में फंसा ली भाई, क्योंकि प्रथमेश कोहली घातक साबित हो रहे थे। 8 गेंद पर 17 रनों का इनिंग्स कंप्लीट होता, ओ मिडिल स्टॉक को पूरे से बिकारते हुए बहुत बढ़िया इन स्विंग देखिए, अंदर आया गेंद और बल्ला जल्दी ले आए थे, बल्ले का मुंह जल्दी बंद हो गया था और बिग विकेट। बघा मोर्या 11 सावरकर विरुद्ध कै ओमकार 11 जय हनुमान वाघिवली। सावरकर आणि वाघिवली संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण ट्रेनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल, फ्रेश मैच आणि दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं। चलिए भाई बात करेंगे प्रवीण सर, देखिए बात करेंगे, सुबह आपको टॉस खेलने नहीं बुलाया गया, 12 बजे भी नहीं, शाम को भी नहीं, लगभग रात 12 बजे के बाद देखिए, तो यहां मुझे लगता है कप्तान को देर नहीं करनी चाहिए। एक नई शुरुआत देखिए, बहुत बढ़िया देखिए, प्रथमेश कोहली का विकेट गिरने के बाद राहुल कोहली, अब ये जिम्मेदारी और ये चलिए भाई आते आते बड़ा हिट है, AK-47 नहीं भाई, एक छक्के लगाए उसके बाद है 2-3 हजमोला खा लिए, फिर वो छक्के का कीमत कम हो जाता है। छक्के लगाए भाई, उसके बाद जरूरी नहीं कि आपको छक्का लगाना है, सिंगल भी बना सकते हैं, डबल भी ले सकते हैं। ये एक बड़ी खिलाड़ी की निशानी होती है, पहचान होती है और हमेशा दबाव गेंदबाज के ऊपर रहती है। लेकिन बहुत बड़ा अच्छा कमबैक है गेंदबाज अलंकार। हाँ यही बात छेड़ रहे थे भाई, हमेशा देखिए हर खिलाड़ी के लिए हमारी सलाह यही रहती है कि आप बेहतर खेलो, चाहे बैटिंग करने वाली टीम हो या फील्डिंग करने वाली टीम हो। और ज्यादातर देखिए बैटर को सलाह दिया जाता है और गेंदबाज देखिए अपना काम भी बहुत बढ़िया करते हैं, कभी कभी गेंदबाजों को भी। और इस बार देखिए ऊंचाई ली है, शायद मुझे लगता है लंबाई क्या ले पाएगी, और लंबाई भी लेता हुआ, क्या बढ़िया छक्के दागे भाई, करण अंबाला ने दागा था इस तरह से चौथा छक्का। पैसा कमा देखिए कितना मूड में आते हुए भाई। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 38 रन, बहुत बढ़िया। देखिए पैसा कमाना मौज मनाना। और बात करेंगे यहाँ पर अविनाश डोलकर, देखिए अभी तक 4 गेंद पर 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं।
अविनाश 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए वही है भाई 38 पर 3 है। चलिए अंपायर क्या चीज की स्प्रे, डॉक्टर घुंगरू का छुट्टी हो चुका है, देखते हैं उनकी जगह पर कौन है। स्प्रे देखिए प्रवीण सर बात करेंगे यहाँ से, मेडिकल की सुविधा दीजिए भाई। चलिए राइडू स्वागत है आपका निश्चित रूप से दादा राइडू। चलिए यहाँ पर देखिए स्प्रे लेकर जाते हुए निश्चित रूप से और चलेंगे। यहाँ पर मौका है थोड़ा डीजे के पास, 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, बड़े अच्छे रंग में है और टीम का स्कोर देखिए 38 पर 3। रोशन बाबूशाह आप देख सकते हैं बिल्कुल खाता पीता ग्रुप जो हमेशा दमदार योगदान देता है। हमारे होंगे बाबे भाई, होंगे अध्यक्ष विलास भाई, चिनू भाई, जवान, प्रतिल मामा, चिंट्या, केनी, विकास, रोशन, प्रल्हाद भाई पाटील, माजी उपसरपंच, जयू भाई, महेंद्र, राजा, निखिल, इनोस, दत्ता, संतोष भाऊजा, जगदीश, कैलास, रमेश भोईर, भूषण, महेश ममाडी, नरेश ताडी आणि हिरा श्रीश या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि शंभू ग्रुप आपलंही सहर्ष स्वागत। चलिए बहुत बहुत बढ़िया। देखिए पर खाता पीता ग्रुप है, उनके लिए पटाखों की आतिशबाजी देखिए यहाँ से। चलिए यहाँ से देखिए रन अब बेहतर स्थिति पर देखिए इस वक्त हम कह सकते हैं लाजवाब। देखिए यहाँ से बहुत बढ़िया। देखिए अच्छे आयोजक भी यहाँ पर राइडो की बात करेंगे, यंगस्टर क्रिकेट जैसा इनके माध्यम से देखिए बहुत बढ़िया प्रतियोगिता रहता है। डे लीजिए नाइट लीजिए, इस साल डे में हम आए नहीं, नाराज हुए निश्चित रूप से। और ये चलिए भाई उसके साथ है क्या यहाँ से बाउंड्री को क्लियर किया भाई यहाँ से और आता हुआ 6 रन। है ऐसा ना नहीं। चलिए यहाँ पर छक्का देखकर गेंदबाज परेशान रहेगा और ये देखिए भाई कहाँ खेलते चले गए फिर रिवर्स स्विच। देखिए अब राहुल कोहली देखिए अच्छा मूड बनाकर बल्लेबाजी में उतरे हैं शायद। धनराज देखिए बात करेंगे और शायद बहुत बढ़िया। देखिए छक्का खाने के बाद एक अच्छा वापसी, लाजवाब। देखिए यहाँ से मुझे लगता है और ये चलिए हवा में खेने और फील्डर से भी दूर है भाई और एक बढ़िया छक्का। मच गया शोर नगरिया में और बिच्छू मार गया बीच बजरिया में। विजेंद्र भाई देखिए बात करेंगे जब सरपंच बने जितनी पटाखे फूटे थे और वही पटाखों की आतिशबाजी देखिए आज शाम से हम देखते आ रहे हैं। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 55 55 रन। अरे चलिए और एक है यहाँ पर सिंगल के लिए भागते हुए तेजी से एक रनों से देखिए स्कोर को आगे बढ़ाते हुए यहां से स्कोर देखिए जाकर पहुंचता हुआ 56 है, 56 रन। मैच नंबर देखिए चौथा चलता हुआ। चलिए यहां से देखिए और एक बड़ा पटाखा भाई तूफानी मचाते हुए यहां पर। यस बाबूशाह आप देख सकते हैं कि जिस तूफान मैदान के अंदर चल रहा है वैसे ही आप मैदान के अंदर चिकन लेग पीस फेम जो हम यूट्यूब के माध्यम से या आप सब बड़े बड़े वीडियोस उनके देखते हैं, उल्लास मामा कामटे इनका आगमन हो चुका है। मामा आइए आपका स्वागत है सरपंच चषक 2024 में। चिकन लेग पीस फेम उल्लास मामा और उनके समेत हमारे जूनियर उल्लास मामा
इनका भी आगमन हो चुका है। आइए स्वागत है आज इस नावा के क्रीड़ा नगरी में। चिकन लेग पीस हमेशा आप जिनको देखते हैं दोस्तों, खाने के शौकीन जिन्हें हमेशा देखा जाता है, वो हमारे उल्लास मामा कामटे चिकन लेग पीस फेम, इनका आगमन हो चुका। आइए सरपंच ट्रॉफी 2024 में आपका स्वागत है। केला पण पॉवरफुल जनतेने त्याला विजयी केले, जनतेने त्याला विजयी केले, जनतेने त्याला विजयी केले। चलिए बहुत बढ़िया। देखिए मंच की यहाँ पर खूबसूरती बढ़ते हुए लाजवाब। देखिए बात करेंगे चिकन लेग पीस यूट्यूब के माध्यम से। देखिए अब आज करीब से देख लीजिए भाई उस आईने को, उस तस्वीर को भाई। उल्लास मामा कामते देखिए इस वक्त तस्वीर रखते हुए स्वागत है। चलेंगे मैच की तरफ यहाँ से। और ये देखिए सरपंच ट्रॉफी की ये खासियत है, फर्स्ट नाइट है फुल धमाका। प्रवीण सर ये तो टेलर है भाई, पिक्चर अभी बाकी है। मैच में देखिए यहाँ पर कुशल मोमेंट में सुनील दादा कामते उनके साथ देखिए, और उनके साथ उल्लेस नौलेस साहब भी देखिए तस्वीर रखते हुए स्वागत है। क्या बढ़िया। देखिए यहाँ से बात करेंगे टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 63। देखिए 63 रन। देखते हैं अब ये टोटल कहां ले जाएगा भाई। और ये चलिए भाई क्या खड़े खड़े खेल दिया। अब तो गेंदबाज कहेगा भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार। अब बढ़िया। देखिए यहां से स्कोर देखिए जाकर पहुंच गया। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया। और एक बार फिर से हुक करते हुए भाई स्क्वायर लेग, फाइन लेग एकदम से खुला है भाई। दिल है नरम और खून में गर्मी है भारी। और दोनों बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर लेवारी लेवारी लेवारी। लेवारी स्कोर को देखिए जाकर पहुंचा दिए 73। देखिए हाईएस्ट स्कोर के तरफ आज की रात में ये टोटल भागता हुआ। अब देखते हैं कहां लेकर यहां पर छोड़ेंगे इस टोटल को। गेंद बची है यहां से अंतिम, अभी भी 2 गेंद। और एक देखिए बड़ा हिट भाई यहां से एक के 47 पावरफुल छक्का। देखिए यहां से कहते हैं ना ब्राह्मण की बोली और AK 47 की गोली। और ये बहुत बड़ा छक्का मैच को देखिए कहां लेकर जाता हुआ भाई। इसे कहते हैं जय और बीरू की जोड़ी। और गेंदबाज की कमर तोड़ी। गेंदबाज को अभी भी मैं कहूंगा उम्मीद नहीं छोड़नी चाहिए। अंतिम गेंद भी आ जाए तो ठीक ठाक।
फिर भी देखिए यहां से टोटल तो इतना कम नहीं माना जाएगा, लेकिन शायद एक बड़ी स्कोर की तरफ पहुंच रहे, शायद कुछ रन अंतिम गेंद में, आखिरी गेंद के पर देखिए सिंगल तो तेजी से भागेंगे भाई, और दूसरे के लिए भी देखिए भागते हुए यहां से, और दूसरा रन भी यहां से कंप्लीट करते हुए, और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 81। देखिए 81 रन। कहते हैं ना, आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है। जिस तरह के देखिए हम देख सकते हैं चिकन लेग पीस, और ये जमाना देखिए। तर सावरकर संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वाघिवली संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं, इथे मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। चला प्लीज, दोन्ही कॅप्टन जरा उपस्थित झाले नाही, बॉल पडला तर मात्र सामना तो असेल मग 4 षटकांचा, याची आपण नोंद घ्या। तो चलिए टॉस कप्तान से मसाला राइस। चलिए हमारे श्रीकांत दादा देखिए डीजे नितिन, लेकिन रोशन पाटिल सर देखिए यहां से आते हुए, रोशन सर देखिए मंच का रौनक बढ़ता हुआ निश्चित रूप से यहां से, और चलेंगे यहाँ पर प्रवीण सर की तरफ। सावरकर संघाचे संघनायक आपण जर आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये या। वाघिवली संघाच्या संघनायकासाठी आम्ही शेवटचा पुकार देतो। हॅलो हॅलो, तर बघा आपण टॉस करण्यासाठी यावं, जर मग बॉल पडला तर कदाचित तुमच्या अडचणीमध्ये वाढ होतील, याची आपण नोंद घ्या। तर यावं लगेचच वाघिवली संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी। तर टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करूया मित्रांनो, की ज्यांचा आत्ताच व्यासपीठाकडे आपण शुभागमन पाहिलं, ते चिकन फेम अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके उल्हास मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करूया। की मित्रांनो, खाडी खाडीमध्ये आपण जा, उल्हास मामा आपल्याला पाहायलाच मिळतील, कारण त्यांना चिंबोरीचा टॅटो त्यांच्या मानेवरती आहे मित्रांनो, तीही कुर्ली कुर्ली, आणि नेहमीच दमदार आपण त्यांची रॉयल एंट्री प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो, आणि उल्हास मामा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। मसाला राइस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग। आज करताना नाभा क्रिकेट नगरीमध्ये, तर या ठिकाणी आपण सन्मान करूया मित्रांनो, की व्यासपीठावरती आपण ज्यांची दमदार रॉयल एंट्री पाहिलीत, करताना उल्हास मामा आमच्या समेत आहेतच, परंतु ज्युनियर उल्हास मामा देखील आमच्या समेत आहेत, ते नावा गावचे, या आपण देखील समोर, कारण दोघांना पाहिलं तर अगदी भाऊ भाऊ, कुंभ मेले में बिछड़े हुए दो भाई आज नावे के मैदान के ऊपर मिले। उल्हास मामा यांचा इथे जाहीर सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। या स्पर्धेचे दमदार आयोजक, की कमी वयामध्ये ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं, ते विजेंद्र शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते उल्हास मामा कामटे भटवाडी स्पर्धेचे एक यशस्वी दमदार रबर बॉल सीझन मध्ये, रबर बॉल पावसाळी सीझन मध्ये त्यांची देखील आपण दमदार स्पर्धा पाहतो, आणि त्यांना सुरुवात या ठिकाणी या स्पर्धेची भेट वस्तू देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। एस डीजे मसाला राइस। नवाले साहेब त्यांच्या समेत आपण पाहतो, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर योगेश नवले यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर सुनील कामटे, तर सुनील कामटे साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तत्पूर्वी आपण योगेश नवले साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। मी बाबे भाई खातापिता ग्रुपचे अध्यक्ष उल्हास मामा, आता तुम्ही आलात नाव्यामध्ये, 1 महिना फक्त खातापिता ग्रुप मध्ये जा, मीच होतो 55 किलो, मी झालो 61 किलो, या एकदा दमदार त्यांची करताना खातापिता ग्रुपचा आपण नेहमीच योगदान पाहतो, खातिरदारी नेहमीच त्यांची आपण पाहतो। तर सुनील कामटे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने। हॅलो हॅलो, तर सुनील कामटे साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर योगेश नवले साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल।
तर योगेश नवले साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण ज्युनियर उल्हास मामा यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनील कामटे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. तर बघा आपण या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्युनियर उल्हास मामा आपण त्यांच्यासोबत भरपूर व्हिडिओ आपण सातत्याने पाहतो या ठिकाणी. उरणकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी पाहतो. तर मॅच सुरू होण्याअगोदर आपण तत्पूर्वी उल्हास मामा यांच्याकडे आपण जाऊया. चिकन लेग पीस फेमस आणि खऱ्या अर्थानं युके टायगरचे सर्व आणि भटवाडीचे दमदार यशस्वी आयोजक मामा आपण या स्पर्धेमध्ये प्रथम आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि तुम्ही आल्यानंतर मग प्रेक्षकांची चहलबेल होत असते. आज आल्यानंतर कसं वाटलं आणि काय आम्हाला मार्गदर्शन कराल? खूप छान वाटलं. फर्स्ट टाइम मी नाईट स्पर्धेमध्ये आलेलो आहे आणि खरोखर हे आयोजन पाहून खूप छान वाटलं. आणि सरपंच चषक काय नाव विजेंद्र भाई यांचं आयोजन पाहून खरोखर खूप आनंद वाटला. आणि ह्या ग्राउंडमधून मी बऱ्याच वेळा चिंबोऱ्या पकडायला ह्या साईडला गेलेलो आहे. मला इथं आल्याच्या नंतर आठवलं. खरोखर छान वाटलं. आयोजन खूप छान. मला बोलवलं, इथं मान सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही स्पर्धा अशीच यशस्वीपणे इथून पुढे खूप मोठी होत जावो ही माझ्याकडून सरपंच साहेबांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिकन लेग पीस. धन्यवाद. या ठिकाणी मामा आपण आलात या स्पर्धेमध्ये शोभा वाढवत आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. आज खतर चीफ गेस्ट चिकन लेग पीस सोशल मीडियावरती ज्यांची प्रचंड क्रेज आहे असे खतर व्यक्तिमत्व चिकन लेग पीस आपण पाहत आणि स्वतः चांगले खतर आपण पाहिलं आयोजक देखील आहेत आणि चांगले समाजसेवक आणि त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन आमचे सरपंच विजेंद्रभाई पाटील त्यांच्या समवेत या गोड आठवणी या स्पर्धेच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातील. खरं तर सोशल मीडियावरती चिकन लेग पीस त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. जवळजवळ 47.2 लाख सबस्क्राईब आतापर्यंत झालेले आहेत. हा मोठा उच्चांक त्यांचा राहिला सोशल मीडियावरती. प्रचंड क्रेज या व्यक्तिमत्वाच्या पण सातत्याने पाहिले आणि संपूर्ण खातापिता ग्रुप त्या ठिकाणी त्यांच्यासमवेत जॉईन झाला. त्यांनी सांगितलं या खाडी परिसरामध्ये आम्ही अनेक वेळा आलो आणि हे मैदान आल्यानंतर त्यांना आठवलं कारण अनेक व्हिडिओज या परिसरातील आपण त्यांच्या पाहिल्या यूट्यूबच्या माध्यमातून. तर त्यांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टार्गेट प्रचंड मोठा आहे. धावा बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 82 म्हणजे 16.40 हा प्रत्येक ओव्हर मागचा रिक्वायर रन रेट असेल जसे टीम समोर. त्यामुळे सुरुवातीलाच आक्रमक व्हावं लागेल. एज अँड टेकन. सेकंड अटेम्प्टमध्ये कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम जासईला. प्रवीण क्रिकेटच्या हंगामाला जेव्हा सुरुवात व्हायची तेव्हा सुरुवातीलाच घाटकोपर भटवाडीमध्ये युके टायगर्स ट्रॉफी आपण नेहमी पाहायचो आणि ज्यामध्ये रायगडचा संघ देखील सहभागी व्हायचे. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत उल्हास मामा कामटे. त्यांच्या परिसरातील आमचे नामवंत मराठातील समालोचक चंदू शेट्टे सर यांचा मी आवर्जून उल्लेख करीत तेही त्याच परिसराला बिलॉंग करतात आणि त्यांची स्पर्धा आपण पाहिली अनेक वेळा. आणि आज त्यांच्या या ठिकाणी आगमन उल्हास मामा कामटे. खरं चिकन लेग पीस म्हणून ते आता सध्या प्रचंड फेमस आहेत. का मागच्या वर्षी RPL मध्ये आपण त्यांची उपस्थिती पाहिली. डे क्रिकेटमध्ये पण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथमतः त्यांची उपस्थिती आपण इथे पाहिली आणि त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषामध्ये आपण करताना पाहिलं. नवीन खेळाडू मैदानाकडे आला सय्यन पाटील. हा खेळाडू कॅप्टन. पहिला बॉल त्याने फेस केला या षटकातला. प्रथमेशचं हे षटक. प्रथमेश फलंदाजी करत असताना 17वरती बाद झाला आणि त्यानंतर असं वाटलं होतं कदाचित धावा कमी होतील परंतु त्यानंतर ज्या पद्धतीची बॅटिंग कदर राहुल कोळीने केली त्याचं कौतुक करायला गेलं. 41 धावांची त्याने विध्वंसक इनिंग साकारली आणि डावाला आकार दिला आणि टार्गेट मोठं केलं. आणि इथे मात्र प्रत्युत्तर द्यायचं आता जासे टीमला. ऑन साईडला हा फटका जागा बनवली. प्रॉपर रडारमध्ये आला बॉल. त्याला मात्र पाडवलाय मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावेसाठी मिळाला हा षटकार.
संगीत ऐकलं आणि आत्ताच मामाने सांगितले की या विभागातून मी भरपूर वेळा गेलो खाडीमध्ये आणि खरं त्याला नावे गावा या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आगमन आपण पाहू शकाल. तर शंभू ग्रुप सुशांत बांद्रे अध्यक्ष, कृपाल वैष्णव, सूरज क्लिफ्टन, अभिषेक करसन, जय नितेश कुशल, सुशांत ठाकूर, स्वप्नील मंजित, कल्पेश दीपेश चिराग, गौतम प्रज्योत, करण आकाश, निलेश अमित, जतीन कल्लू, मोनिश, करण मच्छी, अखिलेश ऋषी हे आनंद घेत असताना सर्वांचं स्वागत. खातापिता ग्रुप असेल, बाब्याभाई, चिनूभाई, जवान, प्रतील मामा, चिंट्या, केनी, विकास, रोशन, प्रल्हादभाई, जयू, महेंद्र शेठ, राजा, निखिल, इनुस, दत्ता, संतोष भावजा, जगदीश, कैलास, रमेश भोईर, भूषण भोईर, महेश ममाडी, नरेश ताडी, हिरा श्रीश या सर्वांचं स्वागत. पुढचा बॉल असेल याही वेळा शफल क्रॉस फटका स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दन करत बॉल चालला सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाला करता सुरुवातीला पण या अगोदर राहुल वरती आक्रमण पाहिलं आणि इथे मात्र चौकार पाहायला मिळाला. प्रवीण खरं तर या खाडी परिसरातील अनेक व्हिडिओज आपण त्यांच्या पाहिल्या आणि त्यांच्या समवेत आपल्याच खरं तर समाजाचे आपले भूमिपुत्र मी बेलपाडकर, गणेश कोळी यांना देखील सातत्याने पाहिलं. खरं मामांना खाण्याचा शौक आहे पण त्यांना पकडण्याचा शौक आहे. चिंबोरी आणि मच्छी त्यांच्या देखील व्हिडिओज आपण अनेक पाहिल्या. काही दिवसापूर्वी घोड्याच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलं आणि आज स्वतः या ठिकाणी चिकन लेग पीस त्यांचे ते आगमन. राहुल वरती पुन्हा एकदा आक्रमण. याही वेळेला फटका चांगला आहे परंतु अंतर कमी कापला. झेल खाली क्षेत्ररक्षक. बिग विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद झाला टीम जासईचा. कॅप्टन सय्यन मैदानाच्या बाहेर चालला. सय्यन पाटीलला आपण बाद होताना पाहिलं. झेल बाद झाले मिडविकेट क्षेत्राकडे आणि दुसरा धक्का 17 या धावसंख्येवरती बसताना आपण पाहिला. जासई टीमला टार्गेट 82चा आहे. प्रतिषटक 16.40 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील या धावांचा पाठलाग करताना. किंबहुना याही इनिंगमध्ये राहुल कोहलीसारखी तडाखेबंद फलंदाजी एका फलंदाजाला करावे लागेल तेव्हाच धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. परंतु इथे मात्र कमबॅक आपण पाहताय राहुलच्या माध्यमातून होताना. यावेळेला आपण पहिला फटका चांगला पाडोस्टिप करायचा होता. बॉल मागे चालला स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. सिंगल रन मिळेल. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एकच रनने मात्र त्या ठिकाणी संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 18 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पहिला गणेशपुरी संघाची धावसंख्या होती धावफलकावरती तब्बल 22. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 16. चौथ्या ओव्हरमध्ये आल्या 23. लास्ट ओव्हरमध्ये 19 आणि तब्बल 81 वरती पोहोचला त्या ठिकाणी गणेशपुरी संघ. धावांचा पाठलाग करताना याच कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला पुढे जावं लागेल. याही वेळी आपण जर पहिला बॉटमहँडचा वापर करत बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय. मिडविकेट क्षेत्राकडे ढकललं चेंडूला आणि तिथे मात्र बॅकअप मिळेल. तद्वर मात्र फक्त सिंगल रन मिळेल. उल्कावणी जरूर दिली. स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूने पण तो रिस्क घेत नाही आहेत खेळाडू कारण त्यांना माहिती आहे आता इथे भागीदारी महत्त्वाची आहे. जर पार्टनरशिप झाली मोठी तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. परंतु यानंतर आणखीन एक मोठा सामना वाघिवली विपक्ष सावरकार अशी ही करतर लढत तुम्हाला पाहायला मिळेल. इथे शफल क्रॉस लिडिंग एज लागले. बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप रिजनला आउटफील्ड पास आहे. बॉल मात्र चालला एका टप्प्याने सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. तर मोमेंटम मिळालेली संधी असताना इथे मात्र पॅडल स्वीप करताना लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद प्लम LB. कारण मागचा पाय बरोबर मिडल यष्टांच्या दिशेने होता आणि तिथे मात्र टोक क्रशर यॉर्कर खेळाडू बाद झालाय विकास.
मात्र तिसरा खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना जासई संघाचा. अडचणी आता जासई संघाच्या बाट्याला येताना तुम्हाला पाहायला मिळतील, कारण टार्गेट मोठा आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना मात्र आता संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. चिकन लेग पीस यांना आपण बाधा करतो, स्वतः एक सुप्रसिद्ध जिमचे मालक आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं करतो त्यांचा भरपूर अशा आउटलेट्स आहेत ड्रायफ्रूट्स आणि फ्रूटच्या, त्यांच्या आपण पाहिलं. आणि त्यानंतर उत्तम दर्जाचे क्रिकेटचे आयोजक आहेत आणि त्यांना आपण पाहता मुख्य अतिथी मंचावरती आपल्या खरं तर खाण्याच्या सवयीमुळे मात्र नेहमी चर्चेमध्ये राहिले. आणि आज सोशल मीडियावरती मगाशी सांगितलं ज्यांच्या चॅनलला 47.2 लाख सबस्क्रायबर मिळालेले आहेत, असं खरं तर एक व्यक्तिमत्व. यावेळेला आपण पाहिला क्लीन बोल्ड त्रिफळाचीत झाला, आल्या पाहुली माघारी परतावं लागेल अमर या फलंदाजाला. आणि आता अमर मैदानामध्ये आहेत. नवीन खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे शुभम, महाराष्ट्र पोलीस, आणि त्यांचं या ठिकाणी आपण आगमन होताना पाहत आहे. सदरक्ष नायक खल निग्रह या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने समाजाचे रक्षण करणारे आपले खरं तर या ठिकाणी पोलीस बांधव, खाकीतले देव माणूस, कोविड वॉरियर्स. यस रोशन, विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल बघा. ओवी नितेश वाजेकर शंभो ग्रुप यांच्या वतीने 1000 आणि पृष्टी आशिष सावंत यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक, परंतु विकेट हॅट्रिक मात्र इथे हुकली रोशन. 23 धावांचा स्कोर करत या थोड्याशा अडचणी वाढल्यात त्या ठिकाणी बॅटिंग करताना जासई संघाच्या बाट्याला. टार्गेट मोठा आहे आणि सुरुवात थोडीशी खराब आपण त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली, पण तो बॉलिंग मार्कमध्ये प्रवेश कोहलीला पाहत आहे. यंग टॅलेंट आणि भेदक मारा आहे त्याचा आपण नेहमी पाहिलाय. अतिशय वेगवान ॲक्युरेट गोलंदाजी करणारा हा खेळाडू, त्याच्या अगेन्स्ट आता आक्रमण करताना क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. मागच्या बॉलवरती विकेट मिळाला असतं तर मात्र पारितोषिक मिळालं असतं, परंतु इथे ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे प्रवेश कोहली या कदर गोलंदाजाने. इन कटर बॉल मागचा पहिला आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन बॉल, एक्स्ट्रा कव्हरला ढकलला बॉलला, बॉलचा पाठला कधी लॉंग चेस होता प्रतीकसाठी. प्रतीक कोळी आपण पाहता त्या ठिकाणी जय मल्हार हॉटेलचे खतर प्रोप्रायटर प्रतीक आणि प्रथमेश त्यांचे पिताश्री प्रकाशजी कोळी यांचा देखील मी आवाज उल्लेख करीन. उल्वा रोडमध्ये जर तुम्ही गेलात तर सर्वांचं खवयांसाठी मात्र एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आगरी कोळी खरं पद्धतीचं ऑथेंटिक फूड तुम्हाला कुठे मिळेल तर एकमेव ठिकाण जय मल्हार. त्यांची खरं तर आगरी आणि कोळी थाली प्रचंड फेमस आहे, बऱ्याचशा व्हरायटीज आहेत त्यांच्यामध्ये. आणि त्यांचं त्या हॉटेलचे मालक. तेच सरळ बॉल आणि यावेळेला देखील आपण पाहिला निर्धाव डॉमिनेट केलं या संपूर्ण इनिंगमध्ये जासई टीमला, कारण 5 खेळाडू बाद झाले 25 या धावसंख्येमध्ये. दिल्ली अभिबी दूर आहे, षटक क्रमांक 3 मार्ग असा प्रवेशनं मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जबरदस्त इन कटर बॉल, तेच तरार बॉल, टप्पा पडला, आत आला, डॉट पाहिला. या 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत 2 खेळाडू बाद केले त्या ठिकाणी प्रवेशने. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहिलं. प्रेशर नितीन आता असेल स्ट्रायकिंग एंडला. 82 धावा करायच्या आहेत यावेळेला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, कमालीचा एफर्ट्स, प्रतीकने पकडला झेल आणि मैदानामध्ये नितीनचा संपला खेळ. 6वा धक्का बसेल टीम जासईला.
विकेट मिळाला शेवटच्या बॉलवरती आणि तिसरं षटक देखील संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 6 गडी बाद 25. आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय गोलंदाज राहुल कोळी हा खेळाडू. संदीप पाटील आमचे उत्कृष्ट पंच तेही जास्तही गावाला बिलॉंग करतात आणि आमचे प्रशांतजी माई सर आणि तिसरे पंच आमचे सुदेशी मात्रे खोपटे या त्रिवेणी संगम या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान देताना आपण त्यांना पाहत आहे. तर राहुल बॉलिंग ट्रॅकमध्ये आला सेकंड स्पेलमध्ये. निर्णय चांगला आहे टीमचा कारण त्याने 41 ऑलरेडी केल्या. जर त्याला विकेट मिळाल्या तर आणखी फायदा त्याला होईल आणि त्यासाठी कदाचित त्याला पाचारण केलं या षटकामध्ये. प्रथमेश आणि संपूर्ण टीम खरं तर युनिटी चांगली आहे. यावेळेला आपण पहिला ऑन साईडला हा फटका चालला डीपमध्ये. प्रतीक आले त्या ठिकाणी. सोपा झेल सुटला त्यांच्याकडून. असं वाटलं होतं झेल कॅरी होईल. हातामध्ये देखील बॉल आला आणि अंतिम मोमेंटला निसटला जमिनीवरती पडला आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. टार्गेट 27 धावा. आता 55 धावांची गरज येणाऱ्या 11 बॉलमध्ये म्हणजे किमान त्या ठिकाणी 9 षटकार तुम्हाला खेळावे लागतील. 9 ही पेक्षा जास्त तुम्हाला षटकार खेळावे लागतील कारण टार्गेट आता प्रचंड मोठा आहे. 11-55 धावा हे कॅल्क्युलेशन. यावेळेस खोदून काढला बॉलला. यॉर्क लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. त्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. फक्त सिंगल आली. सिंगल डबलने आता फारसा प्रभाव पडणार नाही किंवा दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती पडणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल कारण वेळ जर आपण पहिले फार निघून गेले इथून डुआर्ड आहे. मी मगाशी उल्लेख केला 10 बॉल 54. आता 9 षटकार तुम्हाला खेळावेच लागतील तेव्हाचा सामना तुम्हाला जिंकता येईल. आज खरं तर ISPL या मोठ्या स्पर्धेमध्ये केतन मात्रे वाकंदाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार माझा पराक्रम केला. असे रेकॉर्ड्स हे आपल्या ग्रामीण क्रिकेटरने करून दाखवले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो पराक्रम आता मैदानामध्ये करावा लागेल पण तो अशक्य असं हे टार्गेट आहे. 53 ची गरज आता 9 चेंडूमध्ये. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. सावरकर आणि वाघिवली चला दोन्ही संघांना विनंती राहील हा सामना संपला की लगेच ज्या संघाच्या वाटेला फिल्डिंग आली आहे त्या टीमने लगेच मैदानाकडे उतरायचं आहे. पहिल्या फेरीमधला 4था सामना. सलग 2 सामने जिंकत नील 11 नावेकाडी संघाने मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि तिसरा फ्रेश सामना आपण आजच्या रात्रीमधला पाहत आहे. यावेळेला धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं राहुलच्या माध्यमातून. डॉट निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहिला. धावांचा दबाव आता वाढलाय. अशक्य असं हे आव्हान होत चाललंय. 8-53 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. सामन्यावरती मजबूत पकड मिळवली खरं त्या ठिकाणी निर्जा 11 गणेशपुरी या टीमने. सुरुवात दमदार झाली होती त्यानंतर राहुलने केलेलं आक्रमण तिथून सावरता आलं नव्हतं परंतु इथे ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिड विकेटच्या वरून बॉलला फेकलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. की आठवण झाली खरं तर केवाय नाईट स्पर्धेची. पारगाव विपक्ष नांदगाव. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरच्या आगेस मंगेश गायकरने केल्या 43 धावा कोण विसरेल. खरं तर आपण दीपू माळीला पाहिलं अदईच्या मैदानावरती त्याने पावसाळी क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड्स केला होता. इथे मात्र फटका फसलाय. बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे. अगदी ऐन मोमेंटला बॉलने दिशा बदलली. तदनंतर मात्र आपण पाहताय आणखीन त्या ठिकाणी 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना. पराभवाचं अंतर कमी करणारे हे फटके आपण पाहताय.
पार्थ एंटरप्राइजेस 3री रन पूर्ण झाली, माफी असावी. पार्थ एंटरप्राइजेस नावा आयोजित माननीय श्री विजेंद्र पाटील सरपंच नावा यांच्या माध्यमातून सरपंच चषकाचं हे दमदार आयोजन, A1 क्वालिटीचं आयोजन. नावासारख्या खरंतर प्रतिष्ठित ग्रामपंचायतवरती ज्यांना प्रथम नागरिक म्हणजे सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला, हा जनतेचा प्रेम त्यांना मिळाला आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहता अनेक अशी विकास कामं किंवा समाज उपयोगी स्तुत उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. आणि त्यानंतर मात्र आता युवा खेळाडूंना मात्र हक्काचं क्रिकेटचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलं. असं दमदार तुम्हा सर्वांचे लाडके तरुण तडफदार नेतृत्व या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार विजेंद्रजी पाटील सर्व त्यांना प्रेमाने गोट्या म्हणतात. तर रोशन बघा, संपूर्ण स्पर्धेमध्ये जो कोणी खेळाडू अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 5,000 आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं त्यांच्या स्पर्धेमध्ये की जो कोणी फायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणार होता त्यासाठी 25,000 रुपये. पवन केनेचा तो 13 धावांनी अर्धशतक हुकला आणि या वर्षी फायनलच्या सामन्यामध्ये जो कोणी अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी 25,000 रुपयाचा पारितोषिक सरपंच विजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं. क्या बात आहे प्रवीण. या खरं तर पारितोषिकाचे अनाउन्समेंट फक्त नावामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे या स्पर्धेमध्ये तुम्हाला ही अनाउन्समेंट पाहायला मिळेल. अंतिम सामन्यामध्ये मोठं पारितोषिक आणि प्रत्येक सामन्यामध्ये जर ज्या खेळाडूने अर्धशतक कंप्लीट केलं त्याला 5,000 दिले जातील स्वतः आयोजकांच्या माध्यमातून. आणि खरं तर हो दे खर्च आमचा सरपंच कोट्याबाई त्यांच्या माध्यमातून पारितोषिक. शफल क्रॉस इथे आपण पहिला तेज तर बॉल डाव्याच्या बाहेर चाललाय आणि इथे मात्र वाईट. 3 रात्रीमध्ये तुम्हाला खरं तर मान्यवरांची उपस्थिती किंवा रॉयल एंट्रीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कारण विजेंद्र पाटील साहेब म्हणजे आमच्या गोट्याबाई यांचा मित्रपरिवार मोठा आहे. रॉयल म्हणजे राजा, राजासारखा माणूस आणि दोस्ती या दुनियातील राजा माणूस. आणि उद्या रॉयल एंट्री यस नक्की डेफिनेटली असेल कारण त्यांच्या ओळखी भरपूर आहेत आणि त्यांना मानणारे मित्र देखील भरपूर आहेत. त्यामुळे त्यांच्या एंट्रीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि आज आपण पाहताय का ज्यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. यस उद्या रोशन आपल्याला हिंगोली विधानसभेचे दमदार आमदार बांगर साहेबांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि शिवशंभो करताना कावड यात्रा त्यांची आपण मोठी पाहतो ते बांगर साहेबांचं या ठिकाणी आपल्याला उपस्थिती उद्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बंधन धाग्याचं काळीज वाघाचं आणि कडवट शिवसैनिक बांगर साहेब यांची उपस्थिती. चला आपण